3 वर्षांपूर्वी बदलापूर शहरात घडलेली एक घटना आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यावेळी सर्वांनाच हादरवलेलं होतं। डॉक्टरांनी दिलेलं प्रमाणपत्र नैसर्गिक मृत्यू असं सांगत होतं, पण त्या रात्री प्रत्यक्षात काय घडलं होतं हे कोणीच जाणत नव्हतं। पण काळाने लपवलेलं सत्य फार काळ टिकत नाही। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झालेला होता आणि त्या तपासानेच नीरजा आंबेकरांच्या मृत्यूचं रहस्य उघड केलं। उपनिरीक्षक राजेश गज्जल एका गुन्ह्याच्या तपासात आरोपी ऋषिकेश चाळके याला प्रश्न विचारत होते, तू अजून काय काय केलं आहेस? तो क्षण होता जेव्हा ऋषिकेशच्या तोंडून निघालेला एक कबुली जबाब बदलापूर पोलिसांना थरारून गेला। 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2022 मध्ये नीरजा आंबेकर यांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, ती होती सुनियोजित हत्या। आणि या हत्येचा सूत्रधार दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच पती रुपेश आंबेकर हा होता। नीरजा यांच्या मृत्यूमागे पैशांचा आणि विश्वासघाताचा आणि विकृत सुडाचा भयंकर खेळ दडलेला होता। रुपेशने आपल्या जवळच्या 3 साथीदारांना म्हणजेच चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके यांना सोबत घेत एक दृष्ट कट रचलेला होता। या कटात उपयोग झाला एका सजीव हत्याराचा म्हणजेच सापाचा। हत्येच्या काही दिवस आधी रुपेशने घराच्या किचनमध्ये एका गोणीत साप आणून ठेवलेला होता। त्या रात्री नीरजा आपल्या पतीसह घरात होती आणि ती पतीला म्हणाली की आज थोडंसं थकल्यासारखं वाटतंय। तेव्हा रुपेशने प्रेमाने सांगितलं की मी तुझ्या पायांची मालिश करतो। हॉलमध्ये मंद प्रकाश होता आणि नीरजा विश्वासाने झोपी जायला लागली। त्या क्षणी मृत्यू तिच्या जवळ सरकत होता, तर सर्पमित्र चेतन दुधानेने गोणीतून साप बाहेर काढला। त्याच वेळी अगदी ऋषिकेशने साप पकडला आणि काही क्षणातच 3 वेळा झालेल्या सर्पदंशाने नीरजा आंबेकर यांचं आयुष्य संपलं। त्या रात्रीनंतर रुपेशने भय आणि कपटाने संपूर्ण घटनेचं रूपांतर हे आकस्मिक मृत्यूमध्ये केलेलं होतं। सरकारी रुग्णालयातील एका डॉक्टराच्या खोट्या प्रमाणपत्राने हा कट पूर्ण झाला, पण सत्य जेव्हा बाहेर आलं त्यावेळी संपूर्ण शहर आदरलेलं होतं। पोलिसांनी आता रुपेश आणि त्याचे साथीदार यांना अटक केली असून संबंधित डॉक्टरांची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे।